साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज. महापालिकेतील विविध विभागातील जुन्या रेकॉर्डचे वर्गीकरण युद्ध पातळीवर करण्यात येत आहे. आवश्यक आणि अनावश्यक अशा पद्धतीने हे वर्गीकरण केले जात असून आवश्यक रेकॉर्ड हे स्कॅनिंग करून कॉम्पॅक्ट डिस्कमध्ये जतन केले जाणार आहे. त्यानंतर डेटा एंट्री करून हे सर्व रेकॉर्ड ठेवले जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली. सोलापूर महापालिकेतील मुख्य लेखापाल विभाग, जन्म मृत्यू यासह महत्त्वाच्या विभागातील जुने रेकॉर्ड वर्गीकरणाचे काम युद्ध पातळीवर काउन्सिल हॉलमधील खालच्या विभागात सुरू आहे. या ठिकाणी सर्व कर्मचारी रेकॉर्ड रूममध्ये ठेवलेले जुने रेकॉर्ड तपासणी करीत आहेत. महापालिका स्थापनेपासूनच सर्व रेकॉर्ड तपासले जात आहेत. या रेकॉर्डमधून आवश्यक आणि अनावश्यक अशा दोन पद्धतीत हे रेकॉर्ड वर्गीकरण केले जात आहे. अनावश्यक रेकॉर्डचे काय करणार याबाबत माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली. परमनंट रिकॉर्ड काय आणि तात्पुरता रिकॉर्ड. तात्पुरता रिकॉर्डचा वेगळा गट्टा बांधून तो निर्लेखित करायचा सुरू आहे पंचनामा करून. आणि जो परमनंट रिकॉर्ड आहे आम्ही कम्पॅक्टर सिस्टम DPTCच्या निधीमध्ये मागच्या वर्षी खरेदी केला होता. त्या कम्पॅक्टरमध्ये परमनंट रिकॉर्ड स्टोअर करायचा असं सुरू आहे. आणि हे मेन ADTPकडे 80,000 फाईलच्या तो वेगळ्याप्रमाणे आम्ही स्कॅनिंग करून डेटा एंट्री करायचं काम सुरू आहे. आणि मालमत्ता करायचा पण जो स्कॅनिंग करून परमनंट रिकॉर्ड तो कम्पॅक्टर सिस्टममध्ये ठेवायचा सुरू आहे. फक्त अकाउंट डिपार्टमेंटच्या आणि जन्ममृत्यूच्या हे अकाउंटिंगच्या फक्त वर्गीकरण करून आम्ही कम्पॅक्टर सिस्टममध्ये ठेवतो. तसेच जन्ममृत्यूच्या पण स्कॅनिंग करून डेटा एंट्री करून घ्यायचं काम शिल्लक आहे. आणि हे 4 मोठा डिपार्टमेंट्स आहे. बाकी छोट्या डिपार्टमेंटचा जो परमनंट रिकॉर्ड आहे तो पण आम्ही त्याप्रमाणे कम्पॅक्टर सिस्टममध्ये जतन करायचं त्या संबंधित HODला आम्ही सूचना दिला आणि त्याप्रमाणे काम सुरू आहे.